ब्रिटिशांचं भारतावरती राज्य आलं आणि त्यांनी काय केलं असं जर मला विचारलं तर या हिंद द्वीपकल्पाची भारत या देशातली हिंदुस्थानमधली संस्कृती रसातळाला नेली असं मी एका वाक्यात सांगेन. आता ही संस्कृती रसातळाला नेली असं ज्यावेळेस मी म्हणेन त्यावेळेस त्याच्यामध्ये खूप गोष्टी येतात. पण या देशामध्ये स्वार्थ हा पहिल्यापासून आहे. षड्रिपू मधला एक रिपू आहे, तो वाईट गुण आहे. मात्र हा अपवादानं असायचा. बाकीच्या लोकांची धारणा सर्वसाधारण अशी असायची की आपण सगळ्यांनी मिळून एकत्र राहिलं पाहिजे. ही संस्कृती इतकी श्रीमंत होती की इथं आजारी पडू नये म्हणून उपाययोजना होत्या, ज्याला आपण आज आयुर्वेद म्हणतो. आणि आयुर्वेदातून उपचार करताना सुद्धा ही किती श्रीमंती होती आपल्याकडे. तर एखाद्या झाडाचा एखादा भाग काढून घ्यायचा असेल तर अगोदरच्या दिवशी ते वैद्य त्या झाडांच्याकडे जायचे, त्याची पूजा करायची, क्षमा मागायचे आणि सांगायचे की असं असं एक झाड, एक पेशंट आहे, रुग्ण आहे आणि त्याला बरं करण्यासाठी तुझा हा भाग मला लागणार आहे, तो भाग मी काढून घेणार आहे, त्याच्यासाठी तू मला क्षमा कर. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा नियोजित वेळ जी असेल त्यावेळी जाऊन आपण तो भाग काढून घ्यायचो. मात्र ही इतकी निसर्गस्नेही संस्कृती ज्याच्यामध्ये वडाची पूजा सांगितलेली आहे, कारण काही दिलेलं असेल, पुरुषांच्या वरती बंधन टाकलं नाही, महिलांच्या वरती टाकलं वगैरे अनेक गोष्टी त्याच्यात असतील. पण आवळ्याची पूजा आहे, आवळा एकादशी, आवळा पौर्णिमा, आवळा अमावस्या, अशा सगळ्या प्रकारच्या तिथीला ते आवळ्याची तर पूजा आहे. ज्या ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीच्या बद्दल असं आपल्या ग्रंथामधून सांगितलेलं आहे. सापाची पूजा करायला सांगितली. अस्तमीतला साप म्हणून आपण एकीकडे दुष्ण देतो, दुसरीकडे सापाची पूजा करतो. अशी इतकी श्रीमंत असणारी संस्कृती रसातळाला गेली आणि आज आपण अशा टप्प्यावरती आहोत की मला एक गोष्ट अशा कार्यक्रमाच्या वेळेस सांगावीशी आवर्जून वाटते. आणि ती तर 8 कोटी आणि 3.5 कोटीच्या गप्पा ज्यावेळेस सुरू आहेत, डिजिटल अरेस्ट नावाच्या घातक फसव्या तंत्राला बळी पडून ज्येष्ठ नागरिकांच्याकडून किंवा लोकांच्याकडून, उद्योजकांच्याकडून, श्रीमंतांच्याकडून लुटले जातात, त्यावेळेस तर ती गोष्ट मला निश्चित सांगावीशी वाटते. किती स्वार्थ आपल्यामध्ये लुट. आणि याचं साधं उदाहरण लक्षात घ्या. हिंद द्वीपकल्पातल्या कुठल्याही राजानं दुसऱ्या देशावर आक्रमण करून आमच्या लढाया केल्या, पण ती सत्ता मिळवावी, तिथे लूट करावी आणि भारताला श्रीमंत करावं असा विचार केलेला आपल्याला असा पडतो. त्यामुळं इथली संस्कृती खूप श्रीमंत होती. निसर्गस्नेही कशी होती ती तर आत्ताही आपण निदान उपचार म्हणून का होईना, उपचार म्हणायचं अशासाठी की वडाच्या झाडाची पूजा करायची, आम्ही फांदीची पूजा करायला लागलो, त्यामुळे तो उपचारच झाला. पण आपण आजही त्या परंपरा काही अंशी का होईना पाळतो. तर पाश्चात्य राष्ट्रामध्ये त्याच वेळेस कसं चाललेलं होतं की दुसऱ्यावरती आक्रमण करायचं आणि लुटायचं. ग्रीसची राणी आपले बायको व्हावी याच्यासाठी अब्जावधी रुपयांचा, आत्ताच्या भाषेत जर म्हणायचं झालं तर, चुराडा करून लाखो सैनिकांना मृत्युमुखी पाडलेली अशी ती हेलन नावाची तिथली ग्रीसची राणी होती. तिला मिळवण्यासाठी त्यांनी खर्च केला. दुसरीकडे त्या राष्ट्रांच्या मध्ये अगदी आपल्या भारताच्या एका राज्याच्या बरोबरीने सुद्धा ज्यांचं क्षेत्रफळ नाही अशा देशांनी एकमेकावरती आक्रमण करून किती लढाया केल्या हे आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की त्यांच्याकडे लढाई करा, जिंका आणि सगळं काही कमवा, मिळवा, लुटा, अशा प्रकारची संस्कृती तिकडे होती. ती संस्कृती मसाल्याच्या निमित्तानं भारताकडे वळली. भारतावरती त्यांनी सत्ता प्रस्थापित केली आणि इथली संस्कृती पूर्ण संपवून टाकली. त्याची काही उदाहरणं एक वाक्यात जर सांगायचं झालं तर आपल्याकडे सगळ्या झाडांची मिळून देवदाई बनायची, पण त्यांनी साग इथलं महत्वाचं लाकूड आहे म्हणल्यानंतर बाकी सगळी झाडं कापल्याने सागाची मनं लावायला सुरुवात केली. कापूस हा महत्वाचा पीक आहे असं लक्षात आलं. आमच्याकडे कापूस गरजेपुरता पेरला जायचा, त्याच्याऐवजी कापसाची सगळीकडे शेती करायला शिकवलं. ऊस आपल्याकडे आणून त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये रुजवला आणि नगदी पिकांची शेती करायला शिकवलं, ज्याच्यामुळं आपल्याला इंटरनॅशनल मिलेट इयर किंवा आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरं करत असताना भारताला सुद्धा त्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग घ्यावा लागला. या संस्कृतीचा छाप आपल्याला 150 वर्षामध्ये ती इतकी आपल्यात रुजली आहे
ही 3 पिढ्याच्या गोष्ट थोडक्यात सांगणार आहे, कारण माझा मूळ विषय त्याच्या पुढचा आहे. तर एका पहिल्या पिढीमध्ये एका मोठ्या गावात कीर्तन ठेवलेलं असतं आणि शेजारी एक 2-3 किलोमीटर अंतरावरच्या गावातले 3 युवक त्या कीर्तनाला जातात. महाराज भक्ती कशी करावी, देवाला कसं प्राप्त करावं, देवाच्या पायाशी कसं लीन व्हावं, देव हे सगळं काही सांगतात. आणि सांगत असताना म्हणतात या भक्ती मार्गातून तुम्ही पुण्याच्या मार्गातून सन्मार्गातून चालल्यानंतर तुमच्या सगळ्या इच्छा सुफल संपन्न होतात. त्यामध्ये धनाची अभिलाषा ही निश्चितच असते, प्रत्येकालाच वाटतं आपल्याकडे खूप असावं, पण तुम्हाला जे मिळतं ते सगळं तुमचं नसतं, तर त्याच्यामध्ये एक समाजाचा देवाचा वाटा असतो आणि तो तुम्ही दान केला पाहिजे. मग हा दान कसा करायचा, तर जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, हे जसं सांगितलेले संतांनी, त्याच पद्धतीनं ज्याला अडचण असेल, ज्याला गरज असेल त्याला मदत करणं किंवा समाजाची एखाद्या ठिकाणी अडचण होत असेल तर ती दूर करणं, ह्याच्यासाठी ते पैसे खर्च केले पाहिजे. आता खेड्यातली कीर्तनं खूप वेळ रंगायची. कीर्तन रंगल्यानंतर अंधारात हे आपल्या गावाकडे चालले. गावाकडे जाताना अर्धा रस्ता क्रॉस झाला आणि त्यातल्या कडेला चालणारा जो होता त्याचा पाय ठेच काढला. पाय ठेच काढल्यानंतर खणखण आवाज आला. त्याने खाली वाकून बघितलं तर एक अशी पिशवी होती. त्याने ती उचलली. उचलल्यानंतर आवाजावरूनच ओळखलं याच्यामध्ये सोन्याच्या मोहरा आहेत. त्या काळात भेसळ एवढी होत नव्हती. उघडून बघितलं तर त्याचा प्रकाश चमकायला लागला. त्या मोहरा बघून तिघांनाही खूप आनंद झाला. मग तिघा मित्रांची बोलणी झाली. त्याच्यात ठरलं की आपण तिघं होतो म्हणून कीर्तनाला आलो, एकटा तर आलो नसतो. मग ह्या मोहरा आपण तिघांनी वाटून घेतल्या पाहिजे. मधला होता तो लगेच म्हणला, अरे पण आपण आत्ताच काय ऐकलं, त्यात एक समाजाचा देवाचा वाटा आहे, तो आपण दान केला पाहिजे. हो म्हणतात, बरोबर आहे. तिघांचं एकमत होतं. घरी येतात. घरी आल्याबरोबर तो देवाचा वाटा कसा काढायचा याच्यावर निर्णय घ्यायचा असतो. मग ज्याला पिशवी सापडलेली असते त्याच्याच घरी आलेले असतात. तो लगेच बायकोला हाक मारतो. बायको बाहेर येते. काय म्हणते, काही नाही, तुझी बांगडी काढून दे. बांगडी अंगणात ठेवतात. तिघं मित्र कडेला बसतात. मग चला म्हणतात, मोहरा प्रत्येकाने हातात घ्या. कशासाठी, देवाचा वाटा काढायचा आहे ना आपल्याला. मोहरावरती उधळा. जेवढ्या बांगडीच्या हात पडतील तेवढ्या दान करायच्या. बाहेर पडलेल्या तिघांनी वाटून घ्यायच्या. पहिली पिढीची कथा संपली. दुसऱ्या पिढीत सगळं असंच होतं. गावाच्या जवळ येतात. देवाचा वाटा कसा काढायचा याचा प्रश्न निर्माण होतो. कोतवालाला हाळी दिली जाते. कोतवाल येतो. कोतवालाला सांगितलं जातं गावाभोवती रिंगण काढ. दुसरा म्हणतो रिंगण कशाला, अरे आपल्याला देवाचा वाटा काढायचा. मग याच्यातून कसा काढणार, काही नाही म्हणला, सोपं आहे. आपण अंगणात जायचं. तिघांनी हातात मोहरा घ्यायच्या, वर उधळायच्या. त्या रिंगणाच्या बाहेर पडतील तेवढ्या दान करायच्या. आत पडलेल्या आपल्या. आता तिसरं जनरेशन सुरू झालं. कथा अशीच घडते. देवाचा वाटा काढायचा प्रश्न येतो त्यावेळेस तिघही अंगणात येतात. ज्याच्या हातात पिशवी असते तो सांगतो, तिघांनीही मोहरा घ्यायच्या. अरे पण देवाचा वाटा काढायचा कसा, त्यावेळेस तो पहिला म्हणतो, देव कुठं असतो, वर असतो. आपण मोहरा वर उधळायच्या. देवाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या काढून घेईल खाली पडलेल्या आपल्या तिघांच्या. संपत्ती ही महत्वाची आहे. पैसे कमवू नका असं मी कधीच म्हणत नाही. पैशामुळे समाजात एक ओळख मिळते, वरचा स्तर मिळतो. पण पैसा जाताना वर घेऊन कोणालाही जाता येत नाही. याचं भान ठेवून जे जगले ते चिरंतन राहतात. टाटांचं नाव आजही काढलं जातं. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च अशा संस्थांच्या निमित्तानं का होईना त्यांची ओळख जोपर्यंत मानवजात पृथ्वीवरती भारतात आहे तोपर्यंत कायम राहणार आहे. आणि जे देवाचा वाटा अशा पद्धतीने काढायला शिकले त्यांची ओळख त्यांच्या बरोबरच पुसली जाते. सकाळी एक स्किट छान बघत होतो. तो एक माणूस मरतो आणि तो मेल्यानंतर तो यमदूत जो असतो तो सांगतो की याला आणखी जीवन देता येईल, पण तुमच्यापैकी कोणीतरी त्याला तेवढे दिवस द्यायला पाहिजे. कोणीही तयार होत नाही. अशी परिस्थिती आहे सगळी. त्यामुळं या सगळ्या गोष्टींच्या मध्ये मी फिरत असताना, विचार करत असताना निसर्ग वेड्या वेदांच्याकडे कसा पोहोचतो. कोरोनाच्या अगोदर जाधव पायक नावाच्या माणसाची स्टोरी माझ्या वाचनात आली. न शिकलेला माणूस, जाधव मोलाई पायक असं त्याचं नाव आता घेतलं जातं, पण ते जाधव पायक हे त्याचं खरं नाव.
आसाम मधल्या जोरहाट नावाच्या गावात राहणार. 10वी कसं बसं शिकलेला, रडत खडत अडखळत सगळ्या शर्यती पार करून शिकला. मग पाटण्याला गेला. पाटण्याला जाऊन त्यानं बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये काम करतात तिथं मजूर म्हणून काम करायचा प्रयत्न केला. पण त्याला पुढचं आयुष्य जंगलात काढायचं असल्यामुळं सिमेंटच्या जंगलात तो काही रमला नाही. तिथून काही दिवस त्याने कलकत्त्याला जाऊनही राहायचा प्रयत्न केला, पण तिथेही त्याला गमलं नाही. शेवटी तो गावाकडे आला आणि जनावरं राखायला लागला. जनावरं राखता राखता असं एका बेटावरून दुसऱ्या बेटावर जावं लागायचं. ब्रह्मपुत्रीच्या पात्रात अनेक बेटं तयार झालेले आहेत, त्या पात्रातून जावं लागायचं. आणि अशा पात्रातून जात असताना तो एका बेटावरती गेलेला असताना असं लक्षात आलं की त्या बेटावर काही साप वळवळताना दिसत आहेत. पूर येऊन गेलेला होता आणि पुराबरोबर ते साप वाहून त्या वाळूच्या बेटावर आलेले होते. त्याला ती खूप गंमत वाटली, कारण तो जस्ट टीनेज क्रॉस करत होता. त्या वयात असताना त्याला ती गंमत वाटली, खेळण्यासारखं वाटतं. म्हणून तो त्यांच्याकडे फार कुतूहलानं निरीक्षण करत राहिला. जनावरं फिरली, त्या नदीतून डुंबली आणि परत निघाली. त्यांच्यावर हा गेला. दुसऱ्या दिवशी जनावरं त्याच बेटावर आली आणि आल्यानंतर त्याला बघायला मिळालं की ती साप मेलेले आहेत. साप का मेले हा प्रश्न त्याच्या डोक्यामध्ये फिरायला लागला. त्याने मग जरा शिकलेल्या लोकांना विचारलं साप का मेले. त्याच्यातल्या शाळेतल्या शिक्षकांनी सांगितलं, शिक्षकाचं महत्व अजूनही आहे. शिक्षकांनी सांगितलं की सापाला उष्णता सहन होत नाही आणि ते पेट वाळूच आहे. दुपारी ऊन पडलं, त्या उन्हामुळे वाळू तापली, त्या वाळू तापण्यामुळं ते साप मेले. अरे म्हणलं साप मेले का, तर तिथं सावली नव्हती. मग सावली केली पाहिजे. सावली करायची तर झाडं लावली पाहिजे. झाडं लावायची म्हणून तो सपोरा नावाचं ते बेट जे आहे त्या बेटावर झाडं लावायची तो निर्धार करतो आणि तो सामाजिक वनीकरण विभागात जातो की आम्हाला रोपं द्या. रोपं द्या म्हटल्यानंतर ते म्हणतात कुठं लावायचे, तर तो सांगतो अशा बेटावरती अरुणा सपोरी बेट आहे त्याच्यात, त्या अरुणा सपोरीवरती. तर ते म्हणतात मूर्ख आहे का, तुला वेळ लागली का, सगळ्या वाळूमध्ये अशी झाडं कधी रुजतात का, त्याला वेळेत करतात. पण तो स्वतःचा हट्ट सोडत नाही. हा हट्ट सोडत नाही म्हटल्यानंतर त्या अधिकाऱ्याने कशी त्याला 10 रोपं दिली. ती रोपं नेऊन त्याने तिथं लावली. लावल्यानंतर त्यातली बरीचशी रोपं जळाली आणि बरीचशी जगली. ती जगलेल्या रोपांच्याकडे बघून दुसऱ्या वर्षी त्याने झाडं लावली, तिसऱ्या वर्षी लावली. असं करत करत त्याचा उपक्रम चालू होता. तर सामाजिक वनीकरणला कदाचित अट असावी की एवढ्या वर्ष केली तिथं पुन्हा पुनर्लागवड करता येत नाही. सामाजिक वनीकरण नवीन झाडं लावायचं क्षेत्र शोधत होतं आणि त्या बेटाच्या तिथं आलं आणि 550 हेक्टरवरती झाडं लावायचा प्रकल्प आला. त्या प्रकल्पाचा 3 वर्षाचा कालावधी होता. त्या 3 वर्षात झाडं लावली, जगवायचा प्रयत्न केला. बाकीची सगळी लोक निघून गेली. हा पट्टा मात्र तिथंच त्या झाडांची काळजी घेत राहिला आणि त्या झाडांची काळजी घेत घेत त्यानं तिथं नवीन रोपं लावायला सुरुवात केली. तर त्या ठिकाणी सामाजिक वनीकरणचा प्रकल्प 3 वर्ष चालला. त्याच्यानंतर हा पट्टा त्या बेटावरती कायम जात राहिला आणि त्या झाडांची काळजी घ्यायला लागला. पण झाडं बरीचशी मरत होती. झाडं जगवायची कशा हा त्याच्या पुढे प्रश्न होता. कोणीतरी त्याला सांगितलं डोंगळा मुंगळा म्हणून जो असतो लाल मुंगळा मोठा, ते मुंगळे जर तिथं नेऊन टाकले तर माती तयार होते. त्या पट्ट्यानं हाताने मुंगळे पकडले, त्याच्यात किती त्याला चावले त्याची त्यालाच माहिती. सगळे मुंगळे पकडले आणि त्या बेटावर नेऊन टाकले. तोपर्यंत काही झाडं मोठी झालेली होती, त्याची पानं खाली पडत होती. त्याच्यामुळे ते मुंगळे टिकले आणि हळूहळू माती तयार होते. असं करत करत त्या पट्ट्याने इतकं छान जंगल तिथं तयार केलं की तिथं सगळे पक्षी यायला लागले पहिल्यांदा, नंतर प्राणी पण यायला लागले. असंच जंगल वाढवत वाढवत त्याने जवळपास आता 1250 हेक्टर वरती जंगल फुलवलेलं आहे. बाकीचं कोणी सामाजिक वनीकरणाचा 3 वर्षानंतर संबंध संपला. गावातले लोक त्याला कोणी साथ देत नव्हते. हा पट्टा एकटाच तिसरीच्या बिया न्यायच्या, हे करायचं. पण ज्या वेळेस तिथं पक्षी यायला लागले त्यावेळेस आपोआप तिथं झाडं उगवायला लागली आणि ती झाडं त्याने वाढवायला सुरुवात केली. कुठलीही फवारणी नाही, कुठलेही केमिकल नाही, काहीही नाही. अशा अवस्थेमध्ये ते जंगल सगळं वाढत गेलं. आणि एकदा जितू कलिका नावाचा एक पत्रकार, असा मी मासिकाचा पत्रकार होता, तो पत्रकार त्या बेटाचा एका बेटावरून दुसऱ्या बेटावर जात असताना त्याला एकदम गिधाड आकाशात उडताना दिसलं. गिधाड आता दुर्मिळ होत चाललेला आहे. तर गिधाड दिसल्यानंतर त्याचे फोटो काढूया म्हणून तो त्या जंगलात घुसला. जंगलात घुसल्यानंतर जितू कलिकाकडे मोठ्या लेन्सचा कॅमेरा
आणि ह्याच्या हातामध्ये टिकाव आणि फावडा. ह्याला वाटलं नुकताच आलेला गेंडा जो आहे तो गेंडा मारायला हा आलाय, एवढं मोठं नळकंड दिसतंय बाहेर काहीतरी, आणि त्याला प्राणी मारायचं म्हणतात, कारण त्यांनी कॅमेरा एवढा मोठा बघितलेलाच नव्हता. आणि जितू कलिकाला हा माणूस एकटाच इथं काय करतोय हा प्रश्न पडला. हा जाधव पायन त्याला मारायला त्याच्या अंगावरती गेलाच होता, तेवढ्यात त्याने आसामी भाषेतून बोलायला सुरुवात केली. आणि मग आसामी भाषेतून त्यांचा मातृभाषेतून संवाद सुरू झाल्यानंतर जितू कलिकाला समजलं की हा माणूस जवळपास मागची 30 वर्ष या ठिकाणी झाडं लावायचं काम करतोय आणि इतकं सगळं सुंदर जंगल त्याच्यामुळे फुललेलं आहे. त्याने ती स्टोरी पहिल्यांदा छापली आणि त्याच्यानंतर मग जवाहरलाल नेहरू विद्यापीठ असेल, भारत सरकार असेल, अशा सगळ्यांच्याकडून पुरस्कार त्याला मिळायला सुरुवात झाली आणि भारताचा वृक्ष मानव म्हणून त्याला आता ओळखलं जातं. आता पुढचा जो माणूस मी सांगणार आहे निसर्ग वेडा माणूस, तो अब्दुल करीम म्हणून आहे. बायकोच्या गावावर बायकोपेक्षा जास्त प्रेम करणारा माणूस असायला म्हटलं पाहिजे. त्याचं कारण असं की अब्दुल करीम हा केरळ मधला आता इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने त्याला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नेमलंय आणि आता आर्थिकदृष्ट्या तो फार संपन्न झालाय. पण निलेश्वर नावाच्या केरळ मधल्या एका गावात या पट्ट्याचा जन्म, काय नशीब असतंय की त्याचं 15 ऑगस्ट 1947 ला झाला. लहान होता त्यावेळेस बाकीची काही वारं लागलेलं नसतं, सगळी लहान मुलं मंदिरात खेळायचे. आणि हिंदू देवदेवतांची जी मंदिर आहे त्यांचं एक वैशिष्ट्य असं असतं की निसर्गता वाढणारी झाडं त्याच्या आजूबाजूला भरपूर असायची. आता बरीचशी ती पण कमी झाली, पण अशी झाडं असायची खूप. त्यामुळे त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर उन्हाळा असो किंवा पावसाळा असो एक प्रसन्न वातावरण असतं. उन्हाळ्यात गेलो आपण तर आपल्याला थंडगार वातावरण अनुभवायला मिळतं, हिवाळ्यात गेलो तर तिथं उबदार वाटायला सुरुवात होते. तर हा लहानपणी त्या सगळ्या मंदिरातून खेळलेला होता. पण जशी प्रगती होत गेली तस तसं त्याच्या गावातलं जंगल कमी होत गेलं आणि त्याचं घर असेल, मंदिर असेल, हे सगळं ओळखं बोकं झालं. या पट्ट्याने पण 10वी झाल्यानंतर मुंबईत आला आणि मुंबईतल्या दंगली, जातीभेद हे सगळं बघून मुंबई सोडला आणि परत केरळला गेला. पण मुंबईमध्ये बऱ्याच गोष्टी तो शिकलेला होता. तिथून त्यानं बाहेरच्या देशामध्ये जाणाऱ्या लोकांची कागदपत्र तयार करण्यासाठीचं काम सुरू केलं. त्याचबरोबर इस्टेट एजंट म्हणून काम करायला सुरुवात केली. पैसे मिळायला लागले की पहिली गोष्ट असते लग्न कधी करतो. त्या पट्ट्याला पण विचारलं, लग्न केलं. त्याची बायको ज्या गावातून आलेली होती त्या गावामध्ये मात्र काही तशाच पद्धतीचं जंगल होतं. तिथं गेल्यानंतर त्याला त्याचं बालपण आठवलं आणि बालपण आठवल्यानंतर म्हणला आपण कधी ना कधीतरी असं घर बांधायचं की ते सगळं जंगलात असलं पाहिजे. लग्न केलं, मुलं झाली, ह्या पट्ट्याचं काम सुरू होतं. मात्र माहेरला गेलं की त्याचा संकल्प आणखी दृढ व्हायचा की आपलं घर सुद्धा असं जंगलात असलं पाहिजे. पैसे त्याच्याकडे साठायला लागल्यानंतर त्याने जमीन शोधायला सुरुवात केली. 5 एकर जमीन निघाली माळातली, अगदी जिथं दगड दोंडे वाहित केलं तर एक हुलग्याचं पीक निघणार नाही अशी परिस्थिती. त्या ठिकाणी जाऊन या पट्ट्यानं सगळी पाहणी केली आणि झाडं लावायचं ठरवलं. त्या काळामध्ये म्हणजे 1977 ला 5 एकर जमीन त्याने जवळपास 3,875 रुपये खर्च करून खरेदी केलेली होती. लोक वेड्यात काढत होते, बागायत जमीन 1,000 रुपये एकर मिळत असताना हा असल्या जमिनीला कशाला एवढे पैसे देतो. त्याने घेतली. पहिल्या वर्षी याने पण सामाजिक वनीकरणकडे गेलं, त्याला झाडं मागितली, झाडं द्यायला सुरुवातीला नकार, हातापाया पडल्यानंतर झाडं दिली, त्याने नेऊन तिथं लावली. पहिल्या वर्षी दिलेल्या 100 झाडातली फक्त 5 रोपं जगली होती. त्याने पुन्हा विचार केला, 100 मधली 5 जगलेत म्हणजे 500तली 25 जगणार, मरू देत बाकीचे, पण 5 तरी जगलेत, पुढच्या वर्षी 25 जगतील, 500 झाडं लावले. त्याचबरोबर त्याने विचार केला की याला पाणी घातलं पाहिजे म्हणून त्याने मोटरसायकल घेतली. मोटरसायकलला दोन्हीकडे घागरी अडकून तिथे जाऊन तो पाणी घालायचा. सगळं गाव त्याला वेडा म्हणायला लागलं. नंतर काही दिवसानंतर त्याच्या बाजूला 22 एकर जमीन निघाली, ती पण या पट्ट्यानं घेतली. आणखी काही दिवसांनी 5 एकर जमीन निघाली, ती पण घेतली. टोटल तिथं 32.5 एकर असं क्षेत्र त्याचं तयार झालं. त्या क्षेत्रामध्ये त्याने काम करत असताना, झाडं लावत असताना त्या झाडांना पाणी देण्याची सोय, पाणी देण्याची सुविधा बाकीची काही नव्हती.
गावातले लोक हसत होते. त्या क्षेत्रामध्ये पण एक विहीर होती, ती विहीर कोरडी पडलेली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये हा माणूस तिथं जातो, पाणी घालतो. सगळी लोक म्हणायची कमवतोय ते सगळं त्या मातीतच घालणार आहे का. असे दिवस चालले. घरातल्या लोकांचाही थोडाफार विरोध होता, पण याचं एकच स्वप्न होतं की गर्द झाडीमध्ये आपलं घर तयार झालं पाहिजे. आणि त्याने त्या पद्धतीने तिथं झाडं वाढवायला सुरुवात केल्यानंतर 10 वर्षामध्ये त्याने हजारो झाडं तिथं जगवली. आणि ती झाडं जशी जशी मोठी व्हायला लागली तसे पक्षी यायला लागले. पक्ष्यांच्या बरोबर तिथल्या स्थानिक बिया यायला लागल्या. स्थानिक झाडं जशी वाढायला लागली तसं तसं त्याच क्षेत्रामध्ये असणारी जी विहीर होती, जिच्यामध्ये पावसाळा संपतानाच पाणी संपत होतं, तिथं आता 8 महिने 9 महिने असं पाणी टिकायला लागलं. आणखी काही दिवसातच त्या विहिरीतलं पाणी निघेण्याचं झालं. आणि आता तर परिस्थिती अशी आहे, दररोज उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 1 लाख लिटर त्या विहिरीतलं पाणी उपसलं तरी तितकंच पाणी परत येतं. तर असं त्याने जंगल वाढवलं. हे त्या जंगलातले त्याचे फोटो आहेत. असं त्याने जंगल वाढवलं. आता त्या जंगलामध्ये आपलं स्वप्न काय आहे, बायकोच्या घरासारखं आपलं घर झालं पाहिजे. त्यानं मोठ्याच्या मोठं घर बांधलं. घर बांधल्यानंतर तोपर्यंत मुलं मोठी झालेली होती, झाडाबरोबर मुलंही मोठी झाली. मुलांना कळायला लागलं आणि मुलांनी सांगितलं की आम्ही काही तिथं राहायला येणार नाही, असल्या माळ रानावरती एकच घर, तिथं काही आम्ही राहणार नाही, आम्ही सगळे शहरात राहणार, तुम्हाला राहायचं तर तुम्ही राहा. हा अब्दुल करीम आणि त्याची बायको दोघं जण त्या ठिकाणी राहतात. पण ते इतकं छान वाढलेलं जंगल बघून टाटा ग्रुपनं 10 कोटी रुपयाला ती जमीन मागितली. मात्र या पट्ट्याने ती नकार दिला, विकायला नकार दिला. ज्यावेळेस इंडियन ऑइलच्या एका अधिकाऱ्याला ही बातमी समजली, त्याने त्यावेळेस त्याचं नाव इंडियन ऑइल कॉर्पोरेशनला पण कळवलं आणि भारत सरकारला पण कळवलं की इनोव्हेटिव्ह आयडियाज या संकल्पनेतून त्याच्या वनाची संकल्पना तिकडे पोहोचवली. आणि त्याच्यातून इनोव्हेटर्स अवॉर्ड त्याला पहिलं दिलं गेलं. त्यानंतर प्रियदर्शनी वृक्षमित्र मिळालं. आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं मात्र त्याला केरळ राज्यासाठी ब्रँड अँबॅसिडर नेमलं आणि त्याला मासिक 1 पेट्रोल पंप पण दिला. आणि अशा पद्धतीने त्याला सुखात ठेवलं. आता या ठिकाणाचं तो करतो काय पट्ट्या, 10 कोटीला मागितलं तरी दिलं नाही. गुंतवणूक एवढी कमी असताना त्या ठिकाणची किंमत आता 10 कोटी झाली तरी तो देत नाही. तर त्याला त्या ठिकाणचं जंगल अबाधित ठेवायचंय. आता एवढ्या मोठ्या घराचं करायचं काय, म्हणून त्याने अभ्यासकाला त्या जंगलामध्ये यायचं निमंत्रण द्यायला सुरुवात केली. आणि जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीतल्या बायोडायव्हर्सिटी स्टडी करणाऱ्या प्राध्यापकांनी एका अमेरिकन सायंटिस्टला त्या ठिकाणी नेलं, तिथला अभ्यास केला आणि आता युनेस्कोनं त्याला आशिया खंडातली जैवविविधता अभ्यासाचं एक केंद्र म्हणून ओळख दिली. 10वी पास झालेला माणूस, काय डोक्यात त्याच्या कल्पना आली की बायकोच्या घरासारखं आपलं घर पण झाडात पाहिजे. त्या एका चांगल्या विचारानं प्रेरित होतो, माळरान खरेदी करतो, त्या ठिकाणी अशा पद्धतीचं जंगल वाढवतो. जी लोक वेळी म्हणत होती, आता ती लोक त्याला सांगतात की तुझ्या जंगलामुळे आमच्या विहिरीमध्ये 12 पाणी मिळायला लागलं. आणि त्या माणसाला आता अशा प्रकारचा एक वेगळा सन्मान, वेगळी ओळख जागतिक पातळीवर युनेस्को सारख्या संस्थेकडून मिळाली. त्याच्यामध्ये महिला मागे येत अशातला भाग नाही. एक महिला मला खूप आदर्श वाटते आणि त्या महिलेनं पण मला खूप वेळ केलं. ही महिला जी आहे ना, तिला तिमक्का म्हणतात, सालूमर्दा तिमक्का. या तिमक्का अतिशय गरीब घरात जन्मलेले होते आणि आज त्यांचं वय 114 वर्ष. 114 वर्षाची ही आजीबाई आज, आता त्यांनी भाकरी किंवा पराठा वगैरे खाणं बंद केले. भाताची एक मूठ सकाळची आणि दुपारची खातात, त्याच्यापेक्षा जास्त आहार नाही. पण आजही त्या बाहेर पडतात, घराच्या बाहेर फिरून येतात. झाडं लावणं आता त्यांना शक्य नाही, मात्र त्या झाडाच्या प्रेमात आजही तितक्याच आहेत. तर या आजीबाईची स्टोरी अशी झाली की आई वडील दोघंही मजुरी करायचे. वय वर्ष 10 झाल्यानंतर हिला पण मजुरीला घेऊन चालले. मजुरी करायला लागल्यानंतर 18 वर्ष कशी बशी पार पडतायत तोपर्यंत एक चिकय्या नावाचा शेजारच्या हुलिकल गावातला एक मुलगा शोधला. तो पण मजुरी करणारच. त्याच्या गळ्यात तिला बांधून टाकलं. बापाचं कर्तव्य संपलं. नवऱ्याकडे पण मजुरी केल्याशिवाय पोट भरणार नाही, ते मजुरी करायला जायचे. दोघं सुखात राहत होते. पण समाजात पुढच्या मारणारे जे 2 पायाचे आणि बिनपंखाचे कावळे, ते अशा लोकांना सुद्धा सुखात राहू देत नाहीत.
सामाजिक कार्यक्रम असेल, काही कार्यक्रम असेल, तर तिला मुलबाळ नाही म्हणून त्याच्यात सहभागी करून घ्यायचं नाही, अशी सुरुवात झाली. वांज म्हणून त्याची हेटाळणी सुरू झाली. बरेच दिवस हे ऐकत होती, सोडून देत होती, तिच्यावरती काहीच फरक पडत नव्हता. त्या आजीबाईला एक दिवस ते पूर्ण जरा जिव्हारी लागलं. एका लग्नाच्या कार्यक्रमाला अगोदरच्या दिवशी तिला त्याच कारणासाठी बोलावलं नाही आणि ते म्हणणं तिच्या जिव्हारी लागलं. आता जिव्हारी लागल्यानंतर सर्वसाधारण बायका काय करतील, पैसे भरपूर असले तर सरोगेट मदत शोधतील, टेस्टोटोमीचा विचार करतील, आणखी काही काही करतील. काहीच नसलं तर गेला बाजार, नात्यातल्या कोणाला तरी दत्तक घेऊ असा विचार करतील. या बाई काही नाही, रात्रभर झोपल्या नाही. सकाळी उठल्या उठल्या नवऱ्याला सांगितलं जायचं वडाच्या फांद्या घेऊन यायच्या. तो त्यांच्या आयुष्यातला पहिला दिवस होता. गेल्या पहिलं झाड लावलं. हुलिकल या गावाकडून जो रस्ता त्यांच्या गावाकडे येत होता त्या रस्त्यावरती त्यांनी मजुरीला जाताना झाडं लावायला सुरुवात केली. ही झाडं लावायला सुरुवात केल्यानंतर पहिल्या वर्षी 10, दुसऱ्या वर्षी 20 अशी करत करत त्यांनी 384 झाडं लावली. आणि या झाडांची कार्बनच्या सिस्टम मध्ये कॅल्क्युलेशन जे करतात, किंमत काढतात, त्याच्याप्रमाणे किंमत काढली तर आज 175 कोटीच्या घरात होते. तर अशी काही झाडं लावायला नवऱ्याला सांगितलं, आता मला मुलाची काळजी नाही, ही जी झाडं लावते मी तीच माझी मुलं. त्या झाडाला काटेरी कुंपण करायचं, त्या झाडाला दररोज पाणी घालायचं आणि झाडाला फळं येईपर्यंत त्याला पाणी घालायचं. कारण वडाच्या झाडाला एकदा फळ यायला सुरुवात झाली, कुठल्याही मातीत असो ते मरत नाही हे त्यांना माहित असल्यामुळे तशी झाडाची काळजी घ्यायला सुरुवात केली. आणि ही माझी मुलं आहेत असं त्या सांगायचं. आता या वांज म्हणायला या ऐकायलाच थांबायला तयार नाही. लोकांनी वेडी बाई म्हणायला सुरुवात केली. का वेडी? तर काय करते, झाडं लावते. झाडाला असं लावून तिला काय मिळणार आहे, त्याच्यातून काय मिळणार आहे याच्यासाठी काम करायचं. अशा प्रकारचे लोक आहेत, त्यांचा विचार करण्यात अर्थ नाही. म्हणूनच हे लोक वेडी आहेत. तर या बाई रस्त्याने झाडं लावत 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 अशा गेल्या. त्यांचं चाललेलंच होतं, वर्षानुवर्ष चाललेलं होतं. एकदा त्या रस्त्यावरून त्या भागातले खासदार साहेब चाललेले होते. आता खासदारांच्या गाड्या कशा असतात याचं वर्णन मी करू नये. गावात असल्यानंतर लोक जवळ असली की त्यांच्या काचा खाली असतात, नाहीतर काचा बंद असतात, त्यातून बाकीचा दिसायचा प्रश्नच नाही. आणि त्या रस्त्यावरून जात असताना त्यांना अचानक घाम आला. घाम आल्यानंतर ते ड्रायव्हरला म्हणले गाडी थांबव, जरा खाली उतरून जरा मोकळे हवेत फिरतो बघतो. गाडी थांबवली, खाली उतरले आणि त्यांना शॉक बसला. अरे म्हणले या रस्त्यावरून मी इतक्या वेळा मोटरसायकलवर गेलोय, सायकलवर गेलोय, अशी झाडं इथं नव्हती तरी आली कुठून. बरं काय निरीक्षण असेल, पण त्यांनी पुढे जे केलं ते त्याच्यामुळेच या मक्कांची ओळख जगाला झाली. तर त्या ठिकाणी ते थांबले, ते बघितलं आणि शेतात त्यांना बरं वाटायला लागल्यानंतर तिथंच शेतात काम करणाऱ्या बाईला विचारलं की ही झाडं लावली कोणी, सामाजिक वनीकरण, रस्ते प्राधिकरण, आणखी कोणी लावले? नाही नाही म्हणले तसली लोक इकडे कोणी फिरकलेले, मग ही लावली कोणी? तर त्यांनी सांगितले एक वेळी मग काय तिनं लावले. हे त्या गावात घर शोधत गेले खासदार. तिथं जाऊन त्या बाईने विचारलं झाडं का लावली, कधी लावली, सगळी स्टोरी समजून घेतली. या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना जवळपास 2-1 तासाचा उशीर झाला. तिकडे कार्यक्रमाला लोक वाट बघत असले, खासदार साहेब येत नाही. शेवटी ते गेल्यानंतर माफी मागितली आणि त्यांनी यायला उशीर होण्याचं कारण सांगत सांगत त्या थिमक्कांची स्टोरी सांगितली. आलदा मरादा थिमक्का असं नाव असलेल्या या आजीबाईची स्टोरी त्यांनी त्या कार्यक्रमात सांगितली. तो कार्यक्रम मोठा होता. त्या कार्यक्रमाला बीबीसीचा एक रिपोर्टर आलेला होता. त्याने ते स्टोरी ऐकल्यानंतर ते परत घर शोधत गेला आणि तिथून पहिल्यांदा या महिलेची ओळख थेट आंतरराष्ट्रीय स्तरावरती झाली आणि बीबीसीनं जगातल्या सर्वात प्रभावशाली 100 महिलांच्या मध्ये थिमक्कांचा समावेश केला. त्यानंतर मग प्रियदर्शनी पुरस्कार, बाकीचे सगळे पुरस्कार हे होत राहिले. शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांच्यावरची कविता ठेवलेली आहे. हे सगळं होत असलं तरी त्यांना नंतर पद्मश्री देण्यात आली. पद्मश्री पुरस्कारानं जाधव पायक, थिमक्का, तुलसी गौडा अशा अनेक लोकांना वृक्ष संवर्धनाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या विशेषतः 2014-15 नंतर सन्मानित करण्यात आलेले. तर त्याच्यातल्या या थिमक्का ज्या वेळेस रस्ता रुंदीकरण करायचं म्हणून झाडं तोडायला टीम आली, त्यावेळेस मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्ट दिलं की पहिल्यांदा मला कापायचं मग झाड कापायचं. त्यामुळे तिथली झाडं कर्नाटक सरकारनं कापलेली नाहीत, उलट त्या झाडांना संरक्षण दिलेले. रस्ता तिथला त्यांनी वाढवला, पण वेगळ्या पद्धतीने वाढवला. कसा वाढवला
तर वडाची झाडं असलेला भाग मध्ये ठेवलाय, दुसऱ्या बाजूची जमीन अधिग्रहित केली आणि झाडं मात्र तशीच ठेवून त्या रस्त्याचं रुंदीकरण केलं. पण तिमक्कांच्या इच्छेला धक्का लागू दिला नाही. अशा या सालूमधून तिमक्का आजही झाडं लावण्यासाठी इतरांना प्रेरित करतात. मी त्याच्यातलं एक चित्र निवडलेलं आहे. लहान मुलांना बरोबर घेऊन ते झाडाचे संस्कार खूप छान देतात. अशा प्रकारची हे एक व्यक्तिमत्व कर्नाटकमध्ये. आणखी एक माणूस जो भेटला त्याच्याबद्दलचा व्हिडिओ मी नुकताच माझ्या युट्यूब चॅनेलवर टाकलेला आहे. देवेंद्र सुरा कॉन्स्टेबल आहे. पट्ट्याचं शिक्षण MSW पर्यंत झालं, पण नोकरी करतोय पोलीस कॉन्स्टेबलची. हा पट्टा जो आहे हा पण हरियाणातले साक्षी नावाचं एक छोटं गाव आहे. त्या गावात जन्माला वाढला. त्याचे वडील मिलिटरीमध्ये होते. मिलिटरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर वडील स्टेट बँकेत नोकरीला लागले. आर्मीची पेन्शन, स्टेट बँकेची पेन्शन, आणि हा पोलीस डिपार्टमेंट मध्ये भरती झाला. भरती झाल्यानंतर प्रशिक्षण चंदीगडला होतं. चंदीगडला प्रशिक्षणासाठी गेल्यानंतर बघितलं तर अतिशय नेटकं शहर आणि सगळीकडे झाडं. आणि इतकी झाडं शहरात आहेत, माझं गाव मात्र ओपन का दिसतंय. त्या विचाराने त्याला पछाडलं. तो गावाकडे आला, दारात झाडं लावायला लागला. घरातल्याने त्याला वेड्यात काढलं. घराच्या एवढं जवळ कोण झाड लावतं का, चला लांब तरी लाव. त्याने काय ऐकलं नाही, झाडं लावली. गावात पुन्हा झाडं लावायला सुरुवात केली. सुरुवातीला लोकांनी यालाही नावं ठेवायला सुरुवात केली. मग याने वेगळा मार्ग स्वीकारला. न्यूटनचा नियम त्यांना बहुतेक अभ्यासलेला असेल. 45 नंतर माणसं स्वभाव बदलायला तयार नसतात. जसं जसं वय वाढत जातं तसं तसं तर ही रिजिडिटी फारच पक्की होते आणि मग मन बदलायला तयार होत नाही, लोकांचं ऐकायला तयार होत नसतो. त्याने आपला विचार केला की मोठ्याला समोर काही होणार नाही. तो सरळ ग्राउंडवरतीच गेला. ग्राउंडवरच्या तरुण पोरांना घेतलं आणि त्या तरुण मुलांच्या बरोबर त्याने झाडं लावायची एक मोहीम सुरू केली. ही मोहीम सुरू केल्यानंतर लोक मिळत गेली, झाडं लावत गेला. गाव हिरवगार व्हायला लागलं. त्याच्या गावाचे पाहुणे यायचे, ते विचारायचे ही झाडं कशी लावली. मग त्यांना सांगितलं जायचं हे देवेंद्र सुरा नावाचा आमच्या गावातला कॉन्स्टेबल आहे, तो हे सगळं करतो. आजूबाजूच्या गावातले लोक बोलवायला लागले. अशी सगळी लोक, हा जो आहे हा 2017चा आकडा आहे. आज या माणसाच्या टीम मध्ये 16,000 पेक्षा जास्त युवक सहभागी झाले. 1.5 लाख तिथं पौधे सांगितले. 6 लाखापेक्षा जास्त झाडं हरियाणामध्ये लावलेत ह्या 16,000 लोकांच्या माध्यमातून. मग ह्याला याचं क्रेडिट द्यायचं काय? 16,000 लोक जर त्याच्या बरोबर असतील तर त्यांनी एवढी झाडं लावली. आमच्या तिमक्कानं 384 झाडं लावली, तर वडाची फक्त 384 झाडं लावली, पण तिच्या कार्बन क्रेडिटची किंमत किती मोठी आहे, याला क्रेडिट द्यायचं काय? तर हा एक असा वेळा माणूस आहे, पगारातली 80% रक्कम झाडं लावायच्या कामावर खर्च करतो. बायको भांडायला लागली, असा संसार करणार काय? त्याने वडिलांना बरोबर घेतलं, बायकोला समोर बसवलं. मला हे जे सगळं करतोय ते देश वाचवण्यासाठी करतोय, देशभक्तीचा एक भाग म्हणून मी हे करतोय. तुला पटत असेल तर ठीक आहे, नसलं पटत तर मी काय बदलणार नाही. घटस्फोट देणार आहे म्हणला नाही, तुला सोडणार आहे म्हणला नाही, माझ्यात काही बदल होणार नाही हे मात्र सांगून टाक. आणि म्हणलं अगर तू समजून घे, माणसाला जगायला काय लागतं. एक वेळच्या जेवणात 2 रोटी भाजी, तेवढं तर वडिलांना डबल पेन्शन मिळते, त्याच्यात सहज मिळू शकतो. शेतात जे काही थोडंफार पिकतं त्याच्यात सहज मिळू शकतं. मी दारू पित नाही, गांजा ओढत नाही, तुमच्या नावाला बट्टा लागेल असं कुठलंच काम करत नाही, तुम्ही मला विरोध का करताय? झालं, याच्यावरती बऱ्यापैकी विरोध शमला आणि हा पट्ट्यात मोकळा झाला. आता मोकळा झाला म्हणजे तुटलेला पतंग जसा भरकटत जातो तसा हा पट्ट्या इतका भरकटलाय की त्याला वेळच म्हटलं पाहिजे. कारण माणसं साधारणपणे कर्ज घेतात घर घेण्यासाठी, गाडी घेण्यासाठी, फार फार तर आणखी मुलीच्या लग्नासाठी. या पट्ट्यानं कर्ज घेतले झाडं लावण्यासाठी. बरं, कर्ज हे सगळं त्याला वेळ लागले ते 2012 पासून लागले. 2012 पासून आतापर्यंत म्हणलं तर 13 वर्षाचा कालावधी. या 13 वर्षामध्ये कर्ज किती घ्यावं, तर आतापर्यंत फक्त 36 लाख रुपये कर्ज आहे आणि ते फेडण्याची जबाबदारी स्वतः एकट्यावरती घेतलेले आणि हे सगळे पैसे तो फेडतोय. झाडं
झाडं लावण्यासाठी तो सगळ्या गावोगावी फिरतोय. आणि हे फिरत असताना प्रदूषणाची काळजी ही फक्त बोलायची गोष्ट नाही, तर हा माणूस किती आतमध्ये रुजवून घेतलाय. तर याने चंदीगडमध्ये एक सायकल ठेवली, गावाकडे एक सायकल ठेवली, आणि कुठेही जाताना हा पट्ट्या सायकलवरच असतो. जर चंदीगडला जायचं असलं तर एक तर रेल्वेनं किंवा बसनं जातो, सार्वजनिक ट्रान्सपोर्ट शिवाय कुठेही प्रवास करत नाही. बाकीचा कुठलाही अवांतर खर्च नाही. आणि अतिशय साधेपणानं राहून 80% पगाराची रक्कम ही सगळी याच्यावरती खर्च करतो. नर्सरी त्या माणसानं तयार केली. दरवर्षी साधारणपणे 4 लाख रोप त्या नर्सरीतली लोक पुरवतात. आणि हे 16,000 त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यातले अनेक लोक किमान 1 तास आठवड्यातून येऊन तिथे श्रमदान करतात, ज्याच्यातून ती नर्सरी फुलते. हा देवेंद्र सुरा नावाचा एक अतिशय तरुण असलेला पण वेडा झालेला माणूस आहे. अशी निसर्गावर प्रेम करणारी खूप 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 लोक भारतामध्ये मिळतात. महाराष्ट्रामध्ये सुद्धा तशी काही लोक आहेत. त्यातलं एक आणखी एक वेडा माणूस तो कर्नाटक मधलाच आहे. कर्नाटक मधली लोकांची संख्या जास्त आहे आणि कर्नाटक मधून येणारी लोक कोल्हापूरमध्ये सुद्धा विकली जातात. आपल्या इथला देशी गुलाब आहे वगैरे 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 खूप सांगतात, पण गाड्यावरती जी रोपं आपण घेतो, खरेदी करतो, त्याच्यामध्ये कर्नाटक मधून आलेल्या रोपांची फार मोठी संख्या असते. तर कर्नाटक मधला असाच एक मला ह्या लोकांनाच का वेड म्हणावं असं वाटतं. त्याचं उत्तर मध्ये देतो आणि मग त्यात रामायणच्याकडे जातो. एखाद्या सेलिब्रिटीनं जर असली कामं करायचा प्रयत्न केलेला असेल, त्याचं जर कोण कौतुक करत असेल, तर माझ्या लेखी त्याला काहीच महत्व नाही. त्याचं कारण का, एक सेलिब्रिटी येऊन उभा राहिले तर त्याच्या भोवती 100 लोक गोळा होतात. एखाद्या धनवान माणसाने एखादं काम करायचं म्हटलं तर त्यांच्या जवळ जाऊन आणखी काहीतरी फायदा होणार आहे असं समजून 100 लोक तिथे गोळा होतात. या लोकांना कोणीच सांगितलेलं नाही की तुम्ही काम करा. या लोकांना कोणी सांगितलं नाही की तुम्ही निसर्गाचं इतकं मोठं काम करताय. मात्र यांच्या बोलण्यातून ते सगळे विचार बाहेर पडतात. त्यांच्यातली लोक अशी आहे, विश्वेश्वर दत्त सकलानी यांच्यासारखी लोक म्हणतात मला 9 नाही तर 9 लाख मुलं आहेत. अशी वेळी लोक आहेत. त्यांच्यामध्ये फार मोठं शिकलेले, पर्यावरणाचं आकलन आहे, निसर्ग नाही वाचवला तर पृथ्वीची हानी होणार आहे, हे विचार त्यांच्या जवळ नाही. अतिशय साधे सोपे विचार आहेत. पृथ्वी ही सगळ्यांची माय आहे. पृथ्वीवर राहायचा सगळ्यांचा अधिकार आहे. आणि सगळ्यांना सुखानं राहायचं असेल तर आपण जे त्याच्यात हस्तक्षेप करतोय तो कुठेतरी कमी केला पाहिजे. तो कमी करण्यासाठी मी एकट्यानं करून काय होतंय असला विचार त्यांच्या मनाला शिवतही नाही. मी माझं काम करत राहणार आहे, ते लोक तोडतायत, मी जोडतोय, अशा प्रकारच्या भावनेने ही लोक काम करतात. हाच दरीपल्ली रामय्या नावाचा माणूस, हा असाच मजुरी करून करणारा माणूस, अतिशय गरीब घरातला माणूस, तरुण वयात येतो आणि त्यावेळेस टीन एज मध्ये जे असतं तसंच त्याच्या अंगात पण सगळं पाणी होतं. रस्त्याने जात असताना कॉलेजची मुलं त्याला ओव्हरटेक करून जातात आणि हा पट्टा म्हणतो मला कशी ओव्हरटेक करता येते. हा स्वतःची सायकल जोरात पळवायला सुरुवात करतो. ह्याची सायकल जोरात पळते हे बघून कॉलेजची मुलं आणखी जोरात सायकल पळवतात. ह्याची सायकल साध्या चेनची, त्या पोरांची सायकल गिअरची. हा कंट्रोल करू शकतो का त्यांना? पण इतक्या जोरात पैडल मारत होता की सायकलने शेवटी एका ठिकाणी झटका खाल्ला आणि हा पट्ट्या पडला. हा पडला आणि त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. पाय फ्रॅक्चर झाल्यानंतर काय काय होतं ते मी स्वतः अनुभवलेलं आहे. तसा तो पण बेडवर पडला, पण त्याचं बेड आणि माझं बेड याच्यात खूप फरक होता. माझ्या डोक्यावर पंख होता, त्याच्या डोक्यावरती झाडाची पानं होती. ती पानं बघत बघत त्याचं लक्ष त्या झाडांच्या पानाकडे गेलं. त्याने त्याची चित्र काढायला सुरुवात केली, बोटांनी काढायला सुरुवात केली. मग शेजाऱ्याला सांगितलं मला दगड आणि छन्नी दे. दगडाची प्रतिमा, दगडामध्ये प्रतिमा पानाची करून. ते असं सगळं करत करत तो झाडांच्या इतकं प्रेमात पडला की झाडाबद्दल जे मिळेल ते वाचायला त्याने सुरुवात केली. जे माझं झालं ते एका कवितेमुळे झालं. या पट्ट्याला अपघातातून ते झालं आणि झाडांचं इतकं त्याने वाचन सुरू केलं, पुस्तकं खरेदी करायला सुरुवात केली. मजुरी करणारा माणूस नवी पुस्तकं त्याला घ्यायला परवडते थोडंच. त्या पट्ट्याने जुन्या पुस्तकाचं एक दुकान काढलं. त्या दुकानामध्ये त्याने सांगून ठेवलं कुठलंही पुस्तक आलं की मला सांग. अशी त्याने प्रत्येक पुस्तक झाडाबद्दलचं जे मिळेल ते वाचायचं.
काही पुस्तकं आवडली नाही तर त्या दुकानदारानं त्याला सांगून ठेवलेलं होतं, तुझं वाचून झालं तुला नको असलं तर आणून दे परत. तशी पुस्तकं बायबॅकला पण परत त्याने दिली आणि त्याने खरेदी ज्या रकमेला केलं होतं त्याच रकमेला तेवढेच पैसे त्याला परत पण दिले दुकानदाराने पण. असं करत करत झाडाच्या बाबतीत ज्ञानानं हा माणूस समृद्ध होत गेला. 10वी पर्यंत शिक्षण असलेला माणूस झाडांचं वाचन करतोय, बाकीची जगाची परिस्थितीने याच्याशी काहीच देणं घेणं नाही. आणि मग या माणसाने झाडं लावायला सुरुवात केली. झाडं लाखो झाडं या माणसाने कर्नाटकमध्ये लावली आणि त्याच्याबरोबर त्याची पत्नी पण झाडं लावायचा संदेश देत अशा पद्धतीनं सगळीकडे झाडं लावायचं काम करत हे पण फिरत राहिले. आणि त्याचा परिणाम म्हणून शेवटी त्यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार मिळाला. मात्र या माणसाने झाडाचं काम करत असताना संशोधकाची वृत्ती सुद्धा त्याच्यामध्ये दिसून येते. सागाच्या बिया भरपूर पडतात पण सागाची रोपं तेवढी तयार होत नाहीत. का रोपं तयार होत नाही त्याचा त्याने शोध घ्यायचा प्रयत्न केला. त्याला काही उत्तर पुस्तकातून मिळालं नाही. मग त्याला कुणीतरी सांगितलं की सागाचं वरचं आवरण जे असतं ते खूप टणक असतं आणि त्यामुळे त्या रुजत नाही. मग त्याच्यावर उपाय काय, तर त्याला गरम थंड करावं लागतं. मग याने म्हणलं असं एका चुलीवर ठेवून थोडा वेळ गरम केलं तर मरतात. मग काय करायचं, तर उष्णतेजवळ त्याला हळूहळू उष्णता मिळाली पाहिजे. बायको चुलीवर स्वयंपाक करते याला माहित होतं. त्याला त्या पिशव्यांची खाली तिला बसायला बैठक व्यवस्था केली. चुलीजवळच्या भाकरी कर, त्या पिशवीवर बसून म्हणून सांगितलं. आणि सागाची बिया कशा रुजवायच्या या पद्धती पण त्याने शोधून काढल्या. असं वेगळ्या पद्धतीने काम करणारा हा पट्ट्या म्हणतो प्रत्येकाने एक झाड लावलं पाहिजे. निसर्ग त्याचे विचार तेच आहे. आणि तो काय म्हणतो तर माणूस हा पृथ्वीवरचा सगळ्यात बुद्धिमान प्राणी समजतो स्वतःला, पण देवानं त्याला तयार करताना एक थोरला भाऊ म्हणून तयार केले. त्या थोरल्या भावाने धाकट्या सगळ्यांना सांभाळून घ्यायचं असतं, तर तोच त्यांच्यावरती अतिक्रमण करत चाललाय. आणि हे अतिक्रमण टाळलं पाहिजे. ते टाळायचं असेल तर झाड लावलं पाहिजे. प्रत्येक माणसानं वर्षातून किमान एक झाड लावलं आणि जगवलं पाहिजे. अशा प्रकारचा संदेश ते हा माणूस आयुष्यभर झाडे लावत राहिला. कुठेही जायचं झालं तर ते सायकल रंगवलेली आणि त्याच्याबरोबर त्या पिशव्यामध्ये रोप अशा पद्धतीनं घेऊन तो सगळीकडे फिरत राहिला. आणि त्याने लावलेल्या झाडांची संख्या तेलंगणा आणि कर्नाटक राज्यातली जर बघितली तर ती जवळपास 20 लाखाच्या पुढे भरेल असं लोकांच्याकडून सांगण्यात येतं. एक्झॅक्ट आकडा मला कधीच सांगता येणार नाही असं ते स्वतःच म्हणायचे. आणि शक्य आपल्याला सुद्धा कधी शक्य नाहीये असं झाडांचा एक्झॅक्ट आकडा सांगणं. असा एक माणूस ज्याला स्वतःला सुद्धा मजुरी केल्याशिवाय दुसऱ्यांच्याकडे काम केल्याशिवाय जगता येत नाही असा हा माणूस सुद्धा इतक्या वेगळ्या पद्धतीने काम करू शकतो. आणि झाडं लावायचं काम करणारा हा एक निसर्ग वेडा. आता याला सुद्धा वेडा का म्हणायचं, तर हे असा फाटका आलेले सगळे पैसे जे आहेत त्या पैशात घरात खर्चाला तर लागणारच. मग याच्या मुलीचं लग्न कसं व्हायचं, म्हणून याच्या कामाची माहिती असलेल्या एका दानशूर व्यक्तीनं त्याला पैसे दिले त्या काळात 5,000 रुपये. त्या पट्ट्यानं लग्नाच्या ठिकाणी पैसेच दिले नाही, झाडं लावायला तिकडे रोपं खरेदी करायला वापरते. मग याला वेडा म्हणायचं नाही तर काय म्हणायचं. आणि वेडा कोणाचा तर निसर्गाचा वेडा. त्याच्यापेक्षा एक वेगळं नाव विश्वेश्वर दत्त सकलानी म्हणून आत्ताचा उत्तराखंड जे आहे त्या उत्तराखंड मधले विश्वेश्वर दत्त सकलानी नावाचे ग्रस्त जे 2019 मध्ये निवड झाले. हे विश्वेश्वर दत्त सकलानी जरा एक वारसा घेऊन आलेले होते. आता हुंड्याची पद्धत बंद झाली असं आपण समजायला काही हरकत नाहीये, पण हुंड्याची पद्धत 200 वर्षापूर्वी काय असेल याचा विचार केलेला बरा. पण त्यांच्या घरामध्ये एक मुलगी सून म्हणून येत असताना त्या मुलीच्या वडिलांनी त्या कुटुंबाला 200 देवदाराची झाडं हुंडा म्हणून दिली. आणि या लोकांच्या झाडावरती प्रेम चढलं. मग झाडं लावणं, झाडं जगवणं अशा पद्धतीनं परंपरागत म्हणजे हे 200 वर्षापूर्वी घडलेलं विश्वेश्वर दत्त सकलानी हे 20व्या शतकात जन्माला आलेले. तर त्यांच्यापर्यंत ते आलं. त्यांनी चुलते झाड लावत असताना रोपं कशी निवडायची हे बघितलं.
आजोबा झाडाचे कट्टे कसे घेतात, झाड त्याच्यात लावतात कसं, हे सगळं बघितलं आणि झाडं लावायला सुरुवात केली. ह्यांचं झाड लावणं हे बाकीच्या घरातल्या पुरुषांच्या पेक्षा फार वेगळं होतं. दररोज झाड लावल्याशिवाय घास तोंडात घालायचा नाही, अशा पद्धतीने हे झाडं लावत चालले आणि झाडं लावत 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 दररोजचा नित्यक्रम करत करत 900 हेक्टर वरती यांनी झाडं लावली. आता 900 हेक्टरवर हा माणूस झाडं का लावतोय त्याचा गावातले लोक विचार करायचे. तर ही जी मोकळी पडलेली जमीन आहे ही या कुटुंबाला हडप करायची म्हणून झाडं लावते, म्हणून त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. शेवटी त्यांनी दोघा नवरा बायकोनी पटवून सांगितलं आणि तो वाद मिटला. पण हा विश्वेश्वर दत्त सकलानी त्यांनी त्यांचा नित्यक्रम जो होता दररोज एक झाड लावायचा हा काही सोडला नाही. आता हा माणूस इतका वेडा होता, मी दोघा नवरा बायकोनी म्हटलं, पण त्याच्या अगोदर लग्न कर म्हणून याला सांगितल्यानंतर लग्न कशाला करायचे म्हणून विचारलं. त्याऐवजी झाडं लावली पाहिजे. 1948 साली टिहेरी संस्थान भारत देशामध्ये विलीन व्हावं म्हणून जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये त्यांचे बंधू नागेश्वर दत्त सकलानी यांचं निधन झालं, त्यांचं आणि त्यांच्या मित्राचं. त्या दोघांचं निधन झाल्यानंतर यांच्या डोक्यात लगेच वेगळी कल्पना आली की आपण शहीदांच्या नावाने एक जंगल तयार केलं पाहिजे. म्हणून त्यांनी शहीद वनांची निर्मिती ही एक संकल्पना मांडली आणि भावाच्या नावानं आणि त्याच्या मित्राच्या नावानं अशी पहिली जंगल तयार केली. आणि मग पुढे जंगल तयार करत करत त्या माणसाने आता जवळपास 1250 हेक्टर पेक्षा जास्त जागेवर जंगल तयार केलं. लग्न शेवटी घरच्यांचा मान म्हणून या पट्ट्याने केलं. काही 1-2 मुलं झाल्यानंतर पहिली पत्नी तिचं निधन झालं. ती फारच कुरकुर करत होती असा उल्लेख येतो. आणि नंतर परत घरच्यांच्याच आग्रह करतात दुसरं लग्न केलं. मुलं बाळ कोण सांभाळणार, तो तर असा फकीर म्हणून लग्न केलं. पण ह्या ज्या आता छायाचित्रात दिसल्या त्या त्यांच्या दुसऱ्या पत्नी त्यांच्या ह्या आवडीला मनोमन साथ द्यायला लागल्या आणि त्याही त्यांच्याबरोबर झाडं लावायला लागल्या. झाडं लावून इतकं घनदाट जंगल तयार केलेलं आहे, इतकं सुंदर जंगल तयार केलं की लोकांना या जंगलामुळे पाणी टिकून राहतं, नदीचं पुनरुज्जीवन होतं. या गोष्टी पुन्हा पटल्या आणि त्या ठिकाणचं जंगल त्या लोकांनी जपलं. त्याचं एक वाक्य मी जाणीवपूर्वक वाचून दाखवणार आहे. फार सुंदर वाक्य. हा माणूसही शाळेचं तोंड न बघितलेला माणूस. हा माणूस काय म्हणतोय, 3 किलोची कुदळ हे माझं पेन आहे. 3 किलो शाळेचं तोंड न बघितलेला माणूस सांगतोय मुलाखतीमध्ये, 3 किलोची कुदळ माझं पेन आहे, जमीन हे माझं पुस्तक आहे, झाडाचे शरीर ही पानं आहेत आणि झाडाच्या फांद्या शब्द म्हणून माझ्या पुढे आहेत. पाने स्वर व व्यंजने आहेत, कुदळीच्या पेनाने मी लिहित असतो. हे त्यांचं वाक्य आहे. आणि ते झाडांच्या बद्दल लिहितात, आपलं जीवन झाडासारखंच असलं पाहिजे. झाडं जगली तर आपण जगू. निसर्गात हस्तक्षेप माणूस करतो, संतुलन राखण्याची जबाबदारी सुद्धा त्यामुळं मानवाचीच आहे. जन्म, लग्न व मृत्यू या माणसाच्या जीवनातल्या खूप प्रमुख घटना आहेत. या 3ही प्रसंगी झाड लावून त्याच्या स्मृती जपल्या पाहिजेत. हा सुद्धा शाळेचा तोरण बघितलेला माणूस अशा पद्धतीनं झाडं लावत सुटला. झाडं लावत लावत तो इतका वेडा झाला की त्याच्या मुलीचं लग्न होतं. तिथं वरबाप पाहिजे होता. वरबापाला सगळीकडे लोक शोधतायत. वरबाप टेकडीवरती कुदळ घेऊन खोदतोय. म्हणून त्याला सुद्धा निसर्ग वेडा म्हटलं पाहिजे. तर असे विश्वेश्वर दत्त सकलानी जे त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात जंगल लावलं, वाढवलं, त्याची दखल शेवटी भारत सरकारने घेतली आणि त्यांना प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्कार दिला. हा पुरस्कार दिल्यानंतर आमच्या तिथल्या सामाजिक वनीकरण विभागाला खडबडून जाग आली. त्याने कुठे एवढं जंगल लावलं म्हणून बघायला गेले. बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की सरकारी जागेवर झाडं लावले. त्यांच्यावरती खटला भरला की त्यांनी या ठिकाणी झाडं लावले. हा खटला अनेक दिवस चालत होता. शेवटी एक पर्यावरणवादी लेखक जे होते त्यांना हे समजलं. त्यांचे सरकार दरबारी बऱ्यापैकी वजन होतं आणि 1991 साली त्यांच्यावरचे सगळे खटले मागे घ्यायला लावले. तर असे विश्वेश्वर दत्त सकलानी
हे एक फार मोठा निसर्ग वेडा माणूस आपल्यामध्ये होते आणि ते आज नाहीयेत. यांच्यासारखीच खूप लोक आहेत. त्यातलं एक नाव जे आहे ते 34-35 वर्षाचं आहे. जन्मल्यानंतर खेड्यातल्या मुलांना सवय अशी असते की आई जिकडे जाईल तिकडे जायचं, आईचं शेपूट. तर हे पण चालायला लागलं तुरु तुरु. त्यावेळेस आईच्या बरोबर इकडे तिकडे फिरायचं. आई जायची आणि हापशावरती पाणी भरायचे. राजस्थान मधला हा माणूस आहे. तर पाणी भरायला आई जाताना हा आईच्या पाठोपाठ गेला आणि आईनं पाणी भरल्यानंतर परत येत असताना एका उकिरड्यामध्ये आंब्याच्या कोळीचं रोप उगवलेलं दिसतं. त्याची पानं चॉकलेटी असतात साधारणपणे. ही चॉकलेटी पानं त्याला आकर्षित करून घेत होती. त्याने ते झाड जे आहे ते झाड काढून घे म्हणून आईला सांगितलं. आता आईची अवघड परिस्थिती. मुळात कमरेवरती कळशी, डोक्यावरती अंडा आणि हा पट्ट्यामध्ये उकिरड्यात हात घालून ते रोप मला पाहिजे. हा जाऊही शकत नाही तिथं. असं ज्या वेळेस होतं त्यावेळेस नॅचरली लहान मुलं जे करतात तेच यानं केलं. रस्त्यावरच पत्कल मांडली, पाय घालायला सुरुवात केली, ढोकळ पसरलं. असतात अशी हट्टी मुलं. अगदी 10वीत आल्यावर सुद्धा हट्ट करतात. पाठीमागे काय तर असा हट्ट त्यांनी केलेला बघितल्यानंतर आईनं नाईलाजानं ती कळशी ठेवली, खाली घागर ठेवली आणि ते उकिरड्यातलं रोप काढलं. घागरीतलं पाणी करंडवून थोडासा हात धुतला, परत घेतलं, घरी गेली. या पट्ट्याला काही कळत नाही, नीट बोलता येत नाही, झाड कशाचं याची जाणीव नाही. त्यानं पटकन आपलं घेतलं, खोदलं. लहान मुलं खेळताना जशी झाडं लावतात तसं ते झाड लावलं. मात्र ते झाड चिटकलं. चिटकल्यानंतर याला नादच लागला. जे दिसेल ते रोप काढायचं आणि आणून अंगणात लावायचं. त्याला जागा किती लागणार आहे, विस्तार किती होणार आहे, कशाचा विचार नाही. मग आता लोक शेतात रोपं लावतात फळांच्या बागांची. फळांच्या बागा तयार करत असताना लोकांनी विकत आणून रोपं लावायची आणि त्या रोपातलं ह्याला आवडलेलं रोप तो उचलणार आणि स्वतःच्या दारात. गावभर याची ख्याती झाली, झाड चोप, रोप चोप. लोकांना ह्याची वडिलांच्याकडे तक्रार केली, आईकडे तक्रार केली, त्याला मार दिला, याच्यात काही फरक नाही. पुन्हा कुणीतरी झाडं लावायला रोपं आणली की ती लावलेल्या रोपातली रोपं काढून आणायची याची सवय काही जात नव्हती. असं खूप वेळा घडल्यानंतर शेवटी गावात त्याची इतकी दहशत पसरली की 100 रोपं जर शेतात आपल्याला लावायची असली तर शेतकरी घेऊन येतानाच 105 रोपं आणायचे, त्याच्या हातात द्यायचे आणि देवा मला पाव, आमच्या शेतातल्या रोपांना हात लावू नको अशी विनंती करायची. तरी सुद्धा हा पट्ट्या एखादं रोप आवडलं तर दुसरीकडचं काढून आणायचं. त्याला सुधरवायला पाहिजे. मग सुधरवायचं तर काय, आत्याच्या गावी पाठवू म्हणून त्याला आत्याच्या गावी पाठवलं. आत्याच्या गावी पाठवलं तर ह्याच्या कोण्या चालूच. तिथली रोपं आणायची, दुसऱ्याच्या शेतातली आत्याच्या दारात लावायची. आता दारात लावलेलं रोप सगळ्या जगाला कळणार की हे रोप नवीन लावलंय. कुणाच्या शेतातलं आलेलं आहे ते पण त्या प्रकारावरून कळायचं. बदनामी व्हायला लागली आत्याची. आत्ता म्हणले हे फार लागत बाचर आहे, घेऊन जा. त्याला परत पाठवलं. शेवटी म्हणले आता याला शहरात पाठवू. शहरात कुठली लोक उपटणार नाही. शहरात त्यांचे चुलते होते, सचिव होते, त्यांच्याकडे सचिव नाही जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीला होते, त्यांच्याकडे पाठवलं. तिथे गेला हा पट्ट्या. मग आता शहर दाखवायचं, कुठने आलाय. शहर दाखवताना हे सगळं जयपूर फिरून आले आणि जयपूर फिरून येताना एका कोपऱ्यावरती नर्सरी दिसली. त्यानं विचारलं हे नर्सरी कसली आहे मला. त्याने सांगितलं की खूप मोठी नर्सरी आहे, बघायची का तुला. त्यांना पण हौस. आतमध्ये नेऊन सगळं दाखवलं आणि सांगितलं जिल्हाधिकारी साहेबांच्या नातेवाईकाची नर्सरी आहे, असं आहे तसं आहे वगैरे सांगितलं. ह्याला काय, ह्याला रूप कुठं आहे त्याचा शोध लागला. पट्ट्या काकाबरोबर घरी आला, शांतपणे झोपला. रात्री कधी गेला कुणाला माहित नाही. सकाळी काका उठून बघतो तर दारात सगळी रोपच लावली. काकाच्या लक्षात आलं कुठून आणले रोप, कारण काका पण नर्सरीत ठेवलेले होते. आता कलेक्टरांच्या नातेवाईकाच्या नर्सरीत चोरी झाली. बरं रोप बऱ्यापैकी गेलेली असल्यामुळं त्याने फेऱ्या किती मारल्या त्यालाच माहित. त्यांनी पोलीस कंप्लेंट पण रितसर दिलेली होती. काका मात्र अतिशय प्रामाणिक असल्यामुळं
काका कलेक्टरांच्याकडे गेले, त्यांना सांगितलं माझ्या पुतण्यानं अशी अशी करामत केली, जी काही नुकसान भरपाई असेल ती मी भरून द्यायला तयार आहे. पण कलेक्टर पण संवेदनशील मनाचे होते, त्यांनी त्याला बोलावलं, भेटले, त्यांची चर्चा केली. त्याला सांगितलं तू हे असं का करतोस, तू तुझीच रोपं तयार करून तू ती रोपं का लावत नाहीस, ते तुला करता येऊ शकतं वगैरे त्याचं प्रबोधन केलं. ते प्रबोधन ऐकल्यानंतर याच्यामध्ये जरा फरक पडला गावाकडे आला. काकाने सांगितलं यांना आता कलेक्टरच्या तिथं चोरी केली, अजून कुठं करून मला मार मिळायच्या ऐवजी हे गावाकडे गेलेलं बरं. गावाकडे हा पट्टा आला. गावाकडे आल्यानंतर पुन्हा 2-3 ठिकाणी रोपं चोरली. आता मात्र आई वडिलांच्या ते कंट्रोलच्या बाहेर गेलेलो होतो. आई वडिलांनी सांगितलं तुला हेच धंदे करायचे ना, तू बदली कपडे घाल आणि साधू म्हणून जा आणि तुला काय करायचं ते कर, पुन्हा घराचं तोंड बघू. ठीक आहे म्हणलं, साधू होतो. गुरु शोधला, त्यांच्याकडे गेला. गुरुने त्याला सांगितलं तू कसं वागलं पाहिजे, काय वागलं पाहिजे. हा सगळं ऐकत होता गुरुचे. पण गुरुंनी त्याच्याबरोबर वारंवार चर्चा केल्यानंतर गुरुंच्या असं लक्षात आलं की हे इथं रमणारं नाहीये, याचा जन्म वेगळ्या गोष्टीसाठी झालेला असतो. त्यांनी त्याला बोध केला, म्हणजे तू जे आता झाडं लावायचं काम करतोस तेच काम कर, तू साधू होण्यासाठी जन्माला आलेला नाहीस, तुझ्या हातून हेच काम करणार आहे, फक्त दुसऱ्याचं मन न दुखावता कर, त्याच्यासाठी जे काय करावं लागेल ते तू करत राहा. त्या पट्ट्याने मग तिथून बाहेर पडल्यानंतर स्वतः रोपं तयार करणे, स्वतः रोपं जगवणे असं काम करायला सुरुवात केली. आणि राजस्थानमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याने झाडं लावली की त्याला बाकीच्या ठिकाणावरून निमंत्रण यायला लागली. दिल्लीमध्ये तो जातो, राजस्थानमध्ये तर लावतोच, हरियाणामधल्या दक्षिण भागामध्ये जातो, वेगवेगळ्या ठिकाणी या माणसाने झाडं लावायचं काम सुरू केलं. मग एकदा तो चंबळच्या खोऱ्यातून प्रवास करत होता. चंबळच्या खोऱ्यातून प्रवास करत असताना दरोडेखोर भेटले, गप्पा मारल्या. आता हा असा फकीरच आहे, विष्णू लांबा नाव इतकं खतरनाक आहे, हा फकीरच कुठेही फिरतो, काहीही करतो. डाकून त्यांनी गप्पा मारत असताना विचारलं की बाबा तुम्ही काय चोऱ्या करता आणि मग इथं कसं काय लपून बसतं. तर त्यांनी सांगितलं हे सगळे आहेत की म्हणलं झाडांच्यावरून आम्हाला लपता येतं. मग म्हणलं मी बाहेर जाताना ती झाडं तोडून नेली, ती झाडं कशी काय तोडून नेली, तर आम्हीच तोडायला परवानगी दिली. मग त्या झाडाच्या बदल्यात काय लावलं, तर काय नाही लावलं म्हणले. मग अशी जर झाडं तोडून न्यायला तर तुम्हाला लपायला जागा कुठे आहे म्हणला. सगळी जर झाडं अशी तुमच्या परवानगीने का होईना तोडून नेली तर तुम्हाला लपायला जागा कुठे आहे. ओसाड माळ राहतील आणि त्या ओसाड माळावरून पोलीस तुमच्या शरीरात गोळ्या घालतील, मरून जातात तुम्ही. दरोडेखोरीचा धंदाच तुम्हाला करता येणे शक्य नाही. हे सगळं त्यांना इतक्या छान पद्धतीने काउन्सिलिंग केलं, आपल्या भाषेत काउन्सिलिंग, त्यांना इतकं चांगलं समजावून सांगितलं. मग काय करायला पाहिजे, तर जेवढी झाडं कापली जातात त्याच्या 10 झाडं लावली पाहिजे. मग कशी झाडं लावायची, तर एका विशिष्ट घनतेपेक्षा कमी घनता होऊ द्यायची नाही, अशी झाडं पाहिजे, त्याचा आकार एवढा पाहिजे, मॅच्युअर झालेली झाडं अशी तोडली पाहिजे वगैरे सगळं समजावून सांगितलं. आणि चंबळच्या खोऱ्यामध्ये दरोडेखोरांनी लाखो झाडं. आता याला काय म्हणायचं, असे अनेक निसर्ग वेडे वीर आपल्याला भेटत राहतात. या निसर्ग वेड्या वीरांच्या कहाण्या एवढ्यासाठी महत्वाच्या आहेत की ज्यांच्याकडे घरात खायचं काय असे प्रश्न आहेत, मजुरी करतायत, मात्र निसर्गाचं इतकं मोठं काम करतायत आणि त्यांच्या कामामुळे इतका परिणाम झालेला आहे. अब्दुल करीमनं केरळमध्ये जे जागा निवडलेली ती टेकडीच्या वरती, टेकडीच्या पायथ्यापासून वर पर्यंत असं एका बाजूला पूर्ण उतारावरती ते, आणि त्या ठिकाणी आता आपल्याला जाताही येतं. तर त्या ठिकाणी त्या माणसाने केलेल्या या वनीकरणामुळं 77 पासून आजपर्यंत लावलेल्या झाडामुळे, ज्याच्यातलं एकही झाड त्याने तोडलेलं नाही, अशा त्या जंगलामुळं तिथून खाली आतमध्ये 10 किलोमीटर पर्यंत पाण्याच्या प्रवाहात फरक पडलेला आहे. मग ह्यांचं काम जे ते काम एखादा उपक्रम घेऊन आमच्यासारख्या अधिकाऱ्यानं किंवा एखाद्या सेलिब्रिटीनं ते केलं तर त्याच्या तुलनेमध्ये किती मोठं आहे. आमच्या हाताखाली यंत्रणा असते, आम्हाला त्याच्यासाठी निधी मिळत असतो, आम्ही ते काम करतो. त्याच्यातला उपचाराचा भाग म्हणून करणं की अंतःप्रेरणेनं करणं हा एक महत्वाचा भाग असतो.
अंतर्प्रेरणेनं जर केलं तर ते काम निश्चित यशस्वी होतं. मात्र आम्हाला सगळे सुविधा आहे, त्या सुविधांच्या मधून आम्ही करत असतो. ह्या लोकांना कुठल्याच सुविधा नसताना एक मनात आलेलं वेळ, मनाला लागलेलं वेळ, हे वेळ जपत ही लोक झाडं लावण्याचं, निसर्ग जपण्याचं कार्य करतात. अशी आणखी काही नाव आहेत ज्याच्यामध्ये शेखर गायकवाड म्हणून, त्यांचे नाही आहेत पण फोटो, शेखर गायकवाड म्हणून नाशिकची एक फॅमिली आहे. हे दोघंही नवरा बायको आठवड्यातले 2 दिवस परदेशामध्ये जी स्टाईल असते, शनिवार रविवार सुट्टी, तसं हॉलिडे एन्जॉय करतात झाडांच्या बरोबर. नंतर यम नाथन नावाचा एक तामिळनाडूतला कंडक्टर आहे. हा कंडक्टर आणखी अवली आहे. ज्या ठिकाणी जास्त वेळ बस थांबते त्या प्रत्येक बस स्टॉपला त्याने हिरवगार केले. ज्या गावात त्याची बस मुक्कामाला जाईल त्या गावातलं पहिल्यांदा त्याने ग्रंथालय थंडगार केले. कंडक्टर आहे हा माणूस. आणि हा जिथे जाईल तिथे अशा पद्धतीने झाडं लावत चाललेले आहेत. अनेक ठिकाणं अशी त्याने हिरवीगार केलेली आहे. फुटपाथच्या कडा हिरव्यागार केलेल्या आहेत. आता या कंडक्टरचा पगार किती आहे, तो काय करतोय, घरदार त्याचं चांगलं आहे, व्यवस्थित बायको सांभाळते, त्यालाही सांभाळते, म्हणून हे करतो असं म्हणायचं सोपं आहे. पण हे लोक 2 असेल 1 असेल झाड लावतायत, जगवतायत, टिकवतायत. आपण मात्र आपल्याला ओरिजिनल सागाचंच कसं फर्निचर मिळेल, त्यासाठी साग कसा तोडता येईल, कुठून मिळेल ह्याचा विचार करण्यामध्ये घालवतो. त्यासाठी साग लावला पाहिजे, जगवला पाहिजे. तो कोण करणार ह्याचा विचार करत नाही. मी करून काय होणार आहे असाच विचार बहुतेक मंडळी करतात. पण प्रत्येकानं मी केल्यानंच होणार आहे असा जर विचार मनात ठेवला तर निश्चितपणाने काही फरक पडणार आहे. ह्या लोकांच्या डोक्यात तर तोही विचार नाही, मी केल्यानंच होणार आहे असंही नाही. त्यांना फक्त तिथं पक्षी पाहिजेत, पशु पाहिजेत, ही पृथ्वी सगळ्यांची आहे हा ज्ञानेश्वरांचा पसायदानातला विचार ह्या लोकांच्या आचरणात आहे. वृक्षवल्ली आंबाची सोयरे म्हणायचं फार सोपं आहे, ते आचरणात आणायचं आपल्यासारख्या शहरात राहणारे असेल किंवा सुशिक्षितांना असेल खूप कठीण वाटतं. ही लोक मात्र त्यांचं दैनंदिन जीवन अगदी हातावरचं पोट असणारी लोक सुद्धा पार पाडत असताना निसर्गाचा हा जो तुकारामाने दिलेला मूलमंत्र आहे तो जपताय. म्हणूनच आजच्या 3ऱ्या पिढीतल्या कथेतल्या 3ऱ्या पिढीतल्या माणसांचं पर्यावरण आपल्या भोवती असताना आपल्याला जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पर्यावरणाची काळजी घेणारे हे अशा असंख्य निसर्ग वेडेवीर आहेत. अंदमान निकोबार बेटावरती जन्मलेला, असाच थोडंफार शिक्षण घेऊन असिस्टंट फिल्म डायरेक्टर झालेला माणूस ज्यावेळेस जंगलाची कत्तल होताना बघतो तिथून पुढे तो थांबतो आणि झाडं लावायचा प्रचार आणि प्रसार करत संपूर्ण देशभर फिरत राहतो. तर अशी ही सगळी लोक जे, त्या सगळ्या लोकांचा मी अजून अभ्यास करतोय. मला अशीच लोक पाहिजेत की जी आर्थिक दृष्ट्या फार संपन्न आहेत, सेलिब्रिटी आहेत, अशी लोक नकोय. खरीखुरी लोक पाहिजेत की जी वेळी आहेत, ज्यांना याचं महत्व काय आहे हे न कळताही हे कार्य करतायत आणि निसर्गाचे कार्य सोयरे ठरतायत. अशा लोकांचा मी शोध घेतोय. त्याच्यात सापडलेली ही काही वानगी दाखवायची उदाहरण आहेत. आणखी काही उदाहरणं मिळाली आणि जर संधी मिळाली तर पुन्हा आपल्या पुढे येऊन अधिक चांगल्या पद्धतीने त्यांचे शॉर्ट फिल्म्स तुमच्या पुढे सादर करेन. आज या ठिकाणी मला संधी दिल्याबद्दल शेगावकर सरांचे मनपूर्वक आभार मानतो. तुम्ही सर्वजण एवढा वेळ थांबला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. फक्त थांबण्यापूर्वी एक सांगतो, माझ्यासाठी झाड वाचन हा प्रकार एक वेगळा झाला आहे आणि मला सुद्धा एका कवितेनं झाड वाचायला लावलं. वसंतदादाजी टाकेंची ती कविता आहे. ती कविता इतकी मला भावली की त्या दिवशी शेवटच्या 2 ओळी ज्या आहेत त्याच्यात कुठेतरी आपल्या सखीबद्दलचा प्रेमभाव आहे आणि तिच्याबद्दलच्या भावना आहेत. हे मला अक्षरशः 10 वर्ष काही सुचत नव्हतं. तेव्हा 2 ओळी माझ्या लक्षात येत नव्हत्या. त्या पहिल्याच पार्टवरती मी अडकलेलो होतो आणि त्याच्यातून मी झाड वाचायला शिकलो आणि त्याच्यातून श्रीगोंद सरांची माझी पण भेट झाली. झाड हा भाग इतका सुंदर आहे आणि मला खरं त्याच्यातून ब्रिटिशांच्या सत्तेचा राग येतो, तो बाकी कशातून नाही. हे सत्ता येणं, वर येणं, खाली जाणं हे सगळे राजकारणाचा भाग. आता लोकशाहीचं राजकारण, त्या काळात राजेशाहीचं राजकारण, एवढाच फक्त फरक असतो. पण निसर्गाचा करंट आपला तुटत चालला.
तो तुटू द्यायचा नसेल तर झाडं खरं खूप सुंदर पद्धतीनं वाचली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर गोष्टी आहेत. ती कविता फक्त मी वाचून दाखवतो. ती कविता जे बोध देते तो बोध प्रत्येकाच्या मनात यावा आणि प्रत्येकानं झाडाकडे तितकंच बघावं. कविता छोटीच आहे. झाड तोडायचे, झाड तोडायचे, कापायचे, लगदा करायचा, कागद बनवायचा, लगदा करायचा, कागद बनवायचा, त्यावर लिहायचे, ते छापायचे आणि मग वाचायचे. एवढा खटाटोप कशासाठी? एवढा खटाटोप कशासाठी? सरळ झाडच वाचावे. माझ्या डोक्यात एवढीच कविता 10 वर्ष होती. नंतर ज्यावेळेस मूळ कविता शोधली परत एकदा, त्यावेळेस पुढच्या 2 ओळी मला सापडल्या. झाड वाचताना मला तुझाही अर्थ उलगडत जातो. त्या शेवटच्या 2 ओळी मला नंतर जरी सापडलेल्या असल्या तरी सरळ झाडच वाचावे हे मी शोधायचा प्रयत्न केला. त्यावेळेस लक्षात आलं, झाड एक गाव असतं. आपल्या दृष्टीनं आपण काही जरी म्हणत असतो तरी झाड एक गाव असतं. जसं एका गावामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे, पंथाचे, वंशाचे लोक राहत असतात, तसं त्या झाडावरती कीटकांच्या वेगवेगळ्या प्रजाती राहत असतात. त्या इतक्या गुण्यागोविंदाने राहतात. जीवोजीवस्य जीवनम जगत असताना सुद्धा अडचणीत आलेल्या दुसऱ्या प्राण्याला, कीटकाला मदत केली जाते. अशा पद्धतीचं सहजीवन खूप सुंदर बघता येतं. त्यामुळे मी तुम्हा सर्वांना विनंती करेन की त्यांच्या इतकं वेळ नका होता येईना, पण थोडं तरी लागेल, झालंच पाहिजे. झाडाच्या प्रेमात प्रत्येकानं पडलंच पाहिजे. तरच आपण आपल्या खापरपणत्वांना जगण्यासाठीच थोडंफार तरी योग्य वातावरण देऊ शकू. पुनश्च एक वार धन्यवाद. नमस्कार.